नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया जून 2024 मासिक राशी भविष्य. तूळ राशी. तुमचा व्यवसाय सुधारण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. जरी तुमचा व्यवसाय चांगल्या गतीने प्रगती करेल, परंतु घाईत कोणतेही काम करणे टाळावे, कारण त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. नोकरीत काम करणाऱ्या जातकांना कठोर परिश्रमानंतर काही युक्त्या आणि कुशाग्र बुद्धीचा वापर करावा लागेल, तरच तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये स्थान निर्माण करू शकाल आणि नोकरी निश्चितपणे करू शकाल. प्रेमसंबंधित बाबीसाठी हा महिना अनुकूल राहील. तुम्हाला तुमच्या प्रियकराच्या जवळ येण्याची संधी मिळेल आणि तुम्ही तुमच्या नात्याबद्दल समाधानी व्हाल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीशी जवळीक वाढवाल. वैवाहिक जीवनात काही चांगल्या आणि काही वाईट शक्यता आहेत. एकीकडे तुमचा जीवनसाथी प्रत्येक काम पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणाने करेल, तर दुसरीकडे त्याच्या स्वभावात काही बदल होऊ शकतात. त्यामुळे तुमच्यात अहंकाराचा संघर्ष होऊ शकतो. तुमच्या सासरच्या घरी लग्न समारंभ असू शकतो, ज्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासह उपस्थित राहाल. कौटुंबिक जीवनात थोडे चांगले वातावरण असेल, परंतु कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. अनावश्यक सहली तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यातील सहलीला जाण्यापूर्वी दोनदा विचार करा. तूळ राशीच्या जातकांसाठी हा जून महिना सावधगिरीचा महिना सिद्ध होईल. तुम्हाला तुमच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात सावधगिरी बाळगावी लागेल, कारण तुम्ही तसे न केल्यास तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 6व्या भावात राहू, 7व्या भावात मंगळ, 5व्या भावात शनी, 8व्या भावात गुरु, बुध, सूर्य आणि शुक्र आणि केतू यांच्या प्रभावामुळे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. उपाय: तुम्ही आपल्या राशी स्वामीला मजबूत केले पाहिजे आणि आपल्या गळ्यात शुक्रवारच्या दिवशी एक क्रिस्टल माळ किंवा स्फटिकची माळ घातली पाहिजे. वृश्चिक राशी. नोकरदार जातकांसाठी हा महिना अपेक्षांनी भरलेला जाणार आहे. तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. तुमचे उत्पन्नही वाढू शकते. प्रेमसंबंधासाठी हा महिना मानसिक तणावासोबत काही आनंदाचे क्षण देईल. तुम्हाला सर्व काही प्रेमाने करायला आवडेल, पण तुमच्या प्रेयसीकडून तुम्हाला अपेक्षित तेवढे मिळू शकत नाही. वैवाहिक जीवन जगणाऱ्या जातकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात चढ उतारांना सामोरे जावे लागेल. एकीकडे तुमच्या नात्यात खूप प्रेम असेल, तर दुसरीकडे वादही होईल. सुरक्षितता सावधगिरीत आहे, म्हणून वादापासून दूर राहा. 5व्या भावाचा स्वामी बृहस्पती 7व्या भावात असल्यामुळे तुमच्या प्रेमविवाहाची शक्यता निर्माण होऊ शकते. आरोग्याबाबत काही खबरदारी घ्यावी लागेल. मंगळ महाराज तुमच्या राशीच्या 6व्या भावात असल्यामुळे तुमची साथ देईल आणि तुमच्या विरोधकावर तुमचा पराभव होईल. पण तुम्ही राशीचा स्वामी असल्यामुळे 6व्या भागात आरोग्याच्या समस्याही वाढू शकतात. त्यामुळे काही सावधगिरी बाळगावी लागेल. यावर शनी मंगळवर देखील लक्ष केंद्रित करेल, म्हणून काळजीपूर्वक वाहन चालवा आणि कोणाशीही वाद घालू नका. विद्यार्थ्यांना किरकोळ समस्यानंतर अभ्यासात चांगली कामगिरी करण्याची संधी मिळू शकते. मंगळ महाराज यांच्यामुळे तुम्ही दीर्घ विदेश दौऱ्यावर जाऊ शकता, तथापि तुमचे खर्च अधिक असतील. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना
काही बाबतीत खूप चांगले परिणाम देईल, परंतु काही बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्ही विनाकारण कोणाच्याही भांडणात पडू नये, अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जोपर्यंत व्यवसायाचा संबंध आहे, तुम्हाला या महिन्यात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे अनेक व्यावसायिक भागीदार असल्यास थोडे सावध राहा, कारण त्यांच्यापैकी काही तुमच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू शकतात. उपाय: तुम्ही मंगळवारी श्री बजरंग बाणचा पाठ केला पाहिजे. धनुराशी, कौटुंबिक जीवनात चढ उतार येतील. एखाद्या विषयाबद्दल मनात अशांतता आणि अस्वस्थतेची भावना असू शकते. तुम्हाला नोकरीमध्ये रस कमी वाटेल आणि तुम्हाला असे वाटेल की तुम्ही नोकरी बदलू नये, परंतु यावेळी तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. व्यवसायात चढ उतार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहील आणि तुम्हाला तुमच्या शैक्षणिक कार्यात चांगले यश मिळू शकेल. परदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. खर्च खूप वाढतील, त्यामुळे काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना सावधगिरीचा असणार आहे. विशेषतः तुम्हाला महिन्याच्या पहिल्या 6 माहीत अधिक सावध राहण्याकडे लक्ष द्यावे लागेल. या महिन्याच्या पूर्वार्धात तुमच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक स्थितीसाठी फारसा अनुकूल नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला खूप लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही प्रकारच्या नवीन गुंतवणुकीपासून दूर राहा, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. अनावश्यक सहली देखील चिंतेचे कारण असू शकतात. महिन्याच्या उत्तरार्धात वैवाहिक जीवनासाठी काही वेळ अनुकूल असेल, परंतु पूर्वार्धात वाद आणि भांडणे होऊ शकतात. प्रेमसंबंधामध्ये तीव्रता राहील. तुम्ही तुमच्या प्रियकरासाठी खूप गंभीर व्हाल. उपाय: तुम्ही नियमित आपल्या कपाळावर केशराचा तिलक लावला पाहिजे. मकर राशी, करिअरच्या दृष्टीने हा महिना अनुकूल आहे, परंतु नोकरीत बदल होऊ शकतो. तर व्यवसाय करणाऱ्या जातकांना हा महिना चांगला यश देईल. प्रेमसंबंधामध्ये तीव्रता येईल. तुम्ही तुमच्या प्रियकराच्या जवळ जाल. नात्यात रोमॅन्टिझम वाढत जाईल, परंतु तुम्ही एकापेक्षा जास्त जोडीदाराकडे आकर्षित होऊ शकता, जे तुमच्या प्रेमसंबंधासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे सावध राहा. हा महिना विवाहित जातकांसाठी देखील अनुकूल असू शकतो आणि तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य आणि प्रेम मिळेल. विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. असे असूनही त्यांचा अभ्यास चांगला होईल आणि त्यांना यश मिळेल. काही मानसिक तणाव भाऊ-बहिणींना चिंतित करू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना मदत करा आणि चांगले भाऊ-बहीण असल्याचे कर्तव्य पार पाडा. आरोग्याबाबत काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. मकर राशीत जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना खूप चांगली बातमी घेऊन येऊ शकतो. तुम्हाला मोठी संपत्ती मिळू शकते किंवा मोठी संपत्ती खरेदी करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमचे स्वतःचे घर बांधण्याची तुमची इच्छा, जी तुमच्या मनात खूप दिवसापासून होती, ती या महिन्यात पूर्ण होऊ शकेल आणि तुमच्या आनंदाला पंख फुटतील. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु तुमचे पाय जमिनीवर ठेवा आणि तुमचे उत्पन्न नीट जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. ते वाया घालवू नका, कारण तुम्हाला भविष्यात त्याची गरज भासू शकते. उपाय: तुम्ही शनिवारी श्री शनी चालीसाचा नक्की पाठ केला पाहिजे. कुंभ राशी,
हा महिना आर्थिकदृष्ट्या चांगला राहील. विशेषतः महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी अधिक अनुकूल राहण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि तुमचे उत्पन्न वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. संपत्तीतून फायदा होईल. जमीन आणि संपत्ती देखील खरेदी करू शकता. संपत्तीच्या खरेदी विक्रीतून फायदा होईल. करिअरबद्दल बोलायचे झाल्यास नोकरीमध्ये तुम्हाला इतरांचा प्रभाव टाळावा लागेल आणि तुमच्या कामावर अधिक लक्ष द्यावे लागेल. यामुळे तुम्हाला यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी मार्ग चांगला असेल आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या दिशेने सतत प्रगती करताना दिसाल. तुम्ही धैर्य आणि शौर्याने भरलेले असाल. तुम्ही प्रत्येक काम पूर्ण मेहनतीने कराल आणि त्यामुळे तुम्हाला अनेक ठिकाणी यश मिळेल. जर तुम्ही खेळाडू असाल तर या महिन्यात तुम्ही काही मोठे यश मिळवू शकता. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षित निकाल मिळाल्यास त्यांना आनंद होईल. परदेशात जायचे असेल तर त्यासाठी वेळ अनुकूल नाही. उलट परदेशात गेलेले जातकही काही काळासाठी मायदेशी परतू शकतात. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना गोंधळ आणि आनंद दोन्ही घेऊन येईल. म्हणजेच तुम्हाला सर्व प्रकारचे निकाल पाहण्याची संधी मिळेल. जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारा हा महिना तुम्हाला विविध क्षेत्रात शुभ आणि अशुभ परिणाम देणारा ठरू शकतो. एकीकडे तुमच्या तब्येतीत सुधारणा दिसत असतानाच काही नवीन आजार होण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. तरीही परिस्थिती अशी आहे की तुमचे रोगापासून संरक्षण होईल आणि समस्या कमी होतील. हा महिना आर्थिकदृष्ट्या चांगला राहील. उपाय: तुम्ही एक उत्तम गुणवत्तेचा नीलम रत्न अष्टधातूच्या मुद्रिकेत जडवून शनिवारी मध्यम बोटात धारण केले पाहिजे. मीन राशी: व्यवसाय करणाऱ्या जातकांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि काही काळ अपेक्षित परिणाम मिळू शकत नाहीत. खर्चात वाढ होईल, पण गोष्टी ठीक होतील. तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकता. तब्येत ठीक राहील. छोट्या छोट्या समस्याकडे लक्ष द्यावे लागेल. परदेशात जाण्यात यश मिळू शकते आणि चांगले कौटुंबिक जीवन मिळण्याची शक्यता आहे. आक्रमक संभाषण टाळावे लागेल. कोणाशीही कठोर शब्द बोलणे टाळले तर घरातील वातावरणही चांगले राहील. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप उत्कटता दाखवाल. हे काही प्रमाणात ठीक आहे, पण ते जास्त वाढू देऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे खर्चात वाढ होईल, पण गोष्टी ठीक होतील. तब्येत ठीक राहील. छोट्या छोट्या समस्याकडे लक्ष द्यावे लागेल. परदेशात जाण्यात यश मिळू शकते आणि चांगले कौटुंबिक जीवन जगण्याची शक्यता आहे. कोणाशीही कठोर शब्द बोलणे टाळले तर घरातील वातावरण चांगले राहील. त्याचप्रमाणे हा महिना खूप काही प्रदान करून खर्चात वाढ होईल, पण गोष्टी ठीक होतील. तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकता. तब्येत ठीक राहील. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करू शकाल. परदेशात जाण्यात यश मिळू शकते आणि हा महिना मीन राशीतील जातकांसाठी अनुकूल राहण्याची प्रबळ शक्यता आहे. तुमचा उत्साह आणि जोश खूप चांगला असेल आणि त्या आधारावर तुम्ही या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अनेक कामे पूर्ण करू शकाल. तुमचा मानसिक ताण दूर होईल. तुम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध कराल आणि त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीने काम करण्यात गुंतून राहाल. काम करत असाल तर थोडी काळजी घ्यावी लागेल. तुमचे सहकारी तुम्हाला साथ देत असले
तरी त्यांच्यापैकी 1 किंवा 2 असे असू शकतात जे अहंकारी प्रवृत्तीने त्रस्त असतील. त्यांच्याशी चांगले वागा, अन्यथा ते तुमच्या विरुद्ध काही बोलू शकतात. उपाय: तुम्ही शिवलिंगावर सफेद चंदनाचा लेप केला पाहिजे. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.